नंदनवन पुलिस स्टेशन अंतर्गत एटीएम के साथ छेड़खानी करने वाले 2 आरोपियों को पुलिस ने धर दबोचा है। दरअसल शिकायतकर्ता शुभम छुपकर ने 112 नंबर पर फोन कर पुलिस को जानकारी दी कि गुरुदेव नगर स्थित सेंट्रल बैंक ऑफ इंडिया के एटीएम से पैसे निकालने में दिक्कत हो रही है। जब पुलिस की टीम ने जांच की तो पता चला कि एल्यूमिनियम पट्टी फंसा कर पैसे अटकाए जा रहे थे। मामले को गंभीरता से लेकर पुलिस ने तफ्तीश की तो पाया कि 2 आरोपी ऋतिक मेश्राम और तेजस गजभिये को इस मामले में आरोपी पाया गया है। फिलहाल आगे की जांच जारी है। काल दुपारी 112 वरून आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता। संबंधित ठिकाणी गुरुदेव नगर या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे निघत नाही आहेत असा एक कॉल होता आणि त्यामुळे संबंधित बीट मार्शलला तो कॉल प्राप्त झाल्यामुळे बीट मार्शल त्या परिसरात गेली होती। त्यांनी कॉलरला एटीएम पासून थोड्याशा अंतरावरती बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यावेळी त्यांना समजलं की कॉलरने सर्व एटीएम मध्ये जाऊन पैसे काढण्याची सर्व प्रोसेस केलेली आहे, परंतु त्याचे एटीएम मधून पैसे बाहेर आले नाहीत। तर काहीतरी गोलमाल असावा असं आपल्या बीट मार्शलला वाटलं। त्यामुळे त्यांनी थोडा वेळ थांबून त्या कॉलर सहित एटीएम जवळ आले। त्यावेळी एक संशयित इसम एटीएमच्या मध्ये होता, आतमध्ये गेला होता आणि तो त्या ठिकाणाहून पैसे काढत होता। मग त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर त्याच्याकडे एक ॲल्युमिनियमची काळ्या रंगाची पट्टी आणि जवळपास 6300 रुपये मिळून आली। त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्याचा एक साथीदार देखील एटीएमच्या बाहेर चारचाकीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले। त्या संबंधित साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्याकडची गाडी जप्त केली। यामध्ये आरोपीची मोडस अशी आहे की कोणी एटीएम मध्ये कोणीही नसताना त्या ठिकाणी जायचे आणि ज्या ठिकाणावरून पैसे बाहेर येतात एटीएम मशीन मधून त्या ठिकाणी ती अगदी पातळ अशी असलेली ॲल्युमिनियमची किंवा लोखंडी पट्टी अडकून ठेवायची आणि एटीएम धारक त्या ठिकाणी आल्यानंतर तो पैसे काढण्याची सर्व प्रोसेस करतो, परंतु त्याला एटीएम मधून पैसे बाहेर येत नाहीत। परंतु त्याचे अकाउंटवरून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज त्याला प्राप्त होतो। एटीएम धारक त्या ठिकाणावरून पैसे न मिळाल्यामुळे कंटाळून निघून गेल्यानंतर हे आरोपी त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी लावलेली ती पट्टी काढल्यानंतर आधीच्या एटीएम धारकाने किती पैसे काढायचे होते तर किंवा जेवढी प्रोसेस केली होती ती सगळी ते पैसे एटीएमच्या ड्रॉवरमधून बाहेर येतात। तर ते पैसे घेऊन त्यावरती डल्ला मारण्याचे काम हे आरोपी करत होते। ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव ऋतिक मेश्राम आणि तेजस गजभिये असे आहेत आणि तक्रारदार आमच्याकडे शुभम चोपकर असे आहेत। आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा आज पोलीस कस्टडी घेतलेली आहे। 20 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास करीत आहोत। कारा न्यूज के लिए विशाल बम्बटवार की रिपोर्ट। इस दिवाली आपके घर बढ़ेगी रौनक, हर कोना सजेगा गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स के साथ। ये है नागपुर शहर का सबसे चर्चित शोरूम, जहां आपको मिलेगा सोफा, बेड और सभी होम फर्निशिंग आइटम्स किफायती दाम में। गजानन फर्नीचर लाया है दिवाली के मौके पर बम्पर ऑफर, जहां आपको मिल सकता है अप टू 30% ऑफ और इस दिवाली लेबर एंड ट्रांसपोर्ट चार्जेस भी बिल्कुल फ्री, फाइनेंस भी अवेलेबल। तो देर किस बात की, आज ही विजिट कीजिए गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स। इनका पता है प्लॉट नंबर 172 टिकले भवन, वैशाली नगर, कमाल चौक, अपोजिट महात्मा पुलिस स्कूल, नागपुर। For more details, contact them on 9699669098 and 8657777797.